मऊसूत आणि खमंग पुरणपोळीसाठी 10 टिप्स पाहणार आहोत. सगळ्यात पहिलं म्हणजे चणा डाळ चांगल्या प्रतीची वापरावी, म्हणजे पुरण चांगलं होतं. चणा डाळ शिजायला लावताना त्यामध्ये जर गरम पाणी घातलं, पुरण पटकन आणि चांगलं शिजतं. पुरणपोळीसाठी कणिक भिजवताना चांगल्या प्रतीचं गव्हाचं पीठ वापरावं. पीठ जर चांगलं नसेल तर त्यामध्ये थोडासा मैदा घालावा. पुरणपोळीसाठी कणिक भिजवताना मिठाचं प्रमाण जर खूप कमी असेल तर पोळी फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे मिठाचं प्रमाण व्यवस्थित वापरावं. पुरणाची डाळ कधीही खूप जास्त शिजवू नये, त्यामुळे पुरण चिकट होतं. पुरण परतण्यापूर्वी असं अगोदर मॅश करून घ्यावं, म्हणजे पुरण चांगलं होतं. पुरणामध्ये फक्त गूळ घालण्यापेक्षा पाऊण कप गूळ आणि पाव कप जर साखर घातली तर पुरण आणखी छान तयार होतं, चवीलाही चांगलं लागतं. पुरण परतत असताना त्यामध्ये जर चिमूटभर मीठ आणि चमचाभर तूप घातलं तर पुरण चवीला खूप छान लागतं. पुरण कधीही खूप जास्त कोरडं होईल एवढं परतू नये. पुरणामध्ये सगळ्यात शेवटी वेलची पूड आणि जायफळ घालावं. पुरण पूर्णपणे गार झाल्यावरच पोळीसाठी